अजून एक जबाबदारी मी पावित्र्य जपून आणि सामाजिक कार्य हे जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो आम्ही सगळे एकत्र येऊन करणार. गणरायाची सेवा तुमची अजून घडते, आता गणरायाची देखील घडणार आहे. काय सांगायचं? ते काय संकेत आहेत? गणरायाची सेवा तुम्ही हे बघा, आता हे संकेत म्हणजे धार्मिक कार्यात नेहमी आम्ही सगळेजण पुढे आहेत आणि गणपती असेल, नवरात्र असेल आणि हिंदू सण आणि संस्कृती हे जपायचं काम आम्ही करणार. ह्या मंदिराची पावित्र्य जे आहे हे जपायचं काम आम्ही करणार आणि हे सेवा करायची संधी आम्ही फक्त निमित्त आहे, सगळं त्यांचंच आहे. आम्ही सगळेजण इथे निमित्त आहे आणि आम्ही 100% आमचं 100% देऊन चांगल्या पद्धतीने आम्ही ही कार्य 5 वर्षाचे जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो. कुठले उपक्रम आता बघायला मिळतील? आजच आम्ही सगळे ट्रस्टींनी ह्या मंदिराची चार्ज घेतली आहे. पण जसं मी आधी पण बोललो की सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, पावित्र्य जपायचं काम जे असेल ते होईल. पुढच्या 7 ते 8 दिवसात आमची परत बैठक आहे नवीन विश्वस्तांची. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही मीडियाला मार्फत प्रेस नोट थ्रू देऊ. दत्तांना काय मागितलं आता? काय आम्ही मागत नाही, देणारा तो आहे. आम्ही फक्त सेवा करणार. तर मग कन्यारत्न प्राप्त झालेला आहे, त्याचं पायगुण म्हणायचं का? आता तिचं पायगुण आहे आणि यांची आशीर्वाद आहे हे चालेल. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की या भागामध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे, पण ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे, गर्दी खूप असते, त्यासाठी पुढच्या काळजी. आता आजच आम्ही चार्ज घेतला आहे. थोडं आम्हाला एक 8-10 दिवस द्या, 15 दिवस द्या. आम्ही सगळे आता नियोजन करणार. बैठक होईल आमच्या विश्वस्तांमध्ये. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन असेल त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करून भाविक दर्शनाला कसे येऊ शकतात, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही 100%